मी या हुशार विद्यार्थ्यांमध्ये नव्हते, ॲव्हरेज. आणि हां, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पण नशिबाने मला एका चांगल्या कोर्सला ॲडमिशन मिळालं, ते म्हणजे डेस्क एज्युकेशन, टीचिंग इन डेस्क एज्युकेशन. तर मी तो 1 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि 6 वर्ष बहिऱ्या मुलांना शिकवलं तिथे. मला शिकवताना नेमकं मिळालं ते हिंदी माध्यम. मराठी माध्यमातून शिकलेली मी, पण मला हिंदी माध्यमात शिकवायला मिळालं. त्यामुळे ती भाषा मला चांगली यायला लागली. ती भाषा जेव्हा यायला लागली चांगली, त्या क्षणी मला जाणवायला लागलं की मला ब्लेम गेम ह्या शाळेने कधी खेळू दिला नाही. ब्लेम गेम म्हणजे दोषारोप करणं. की मराठी शाळेत शिकल्यानंतर मला पुढची प्रगती माझी खुंटेल का, मला करता येणार नाही का? कारण हिंदी माध्यमात शिकवताना माझ्या दोन्ही बाजूला पंडित टीचर आणि रुबेन टीचर उभ्या होत्या. त्यांनी अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने मला हिंदी शिकवलेलं होतं, त्यामुळे मला कधीही अडचण आली नाही. त्यानंतर योगायोगाने माझ्या नवऱ्याला अमेरिकेत जॉब मिळाला आणि आम्ही अमेरिकेला गेलो. तिथे मात्र माझ्या या शाळेतल्या प्रत्येक शिक्षिकेने अत्यंत महत्त्वाचा असा म्हणजे रोल बजावला की ज्या क्षणी मला स्वतःला सिद्ध करायची वेळ आली, त्या क्षणी या शाळेतल्या अनेक शिक्षिका माझ्या मागे उभ्या होत्या. त्याची मी 3-4 उदाहरणं देईन आणि माझं मनोगत सांगते. तर मला आठवत आहे अजून की मला मुलगा झाला आणि मग तो साधारणपणे 3 वर्षाचा झाल्या इथल्या याच्याप्रमाणे आपण लगेच त्याला पुढे मिनी KG वगैरे घालूया म्हणून गेली. तिथे 5 वर्षाला किंडरगार्टन सुरू होतं, जी सरकारी शाळा सुरू होती. तिला काही फी वगैरे नसते, पण 3 वर्षाला तुम्हाला आधी जर घालायचं असेल तर भरपूर फी असते. म्हणून मी तिच्या मॉन्टेसरी नावाच्या एका शाळेमध्ये जेव्हा गेले आणि विचारलं की मला माझ्या मुलाला घालायचं आहे या शाळेमध्ये, आणि आता आम्ही घरात मराठी बोलायचो, त्याच्यामुळे त्याला थोडं इंग्लिशही यायला हवं होतं. तर तिने मला पटकन सांगितलं $400 पर मंथ. एकदम ही गोष्ट 97 सालची, ते काय परवडणं शक्य नव्हतं. तर माझ्या चेहऱ्यावर ते हावभाव बघूनच तिने ओळखलं की ही काही आपल्या मुलाला या शाळेत घालणार नाही. तर तिने पटकन मला एक प्रश्न विचारला, डू यू वॉन्ट टू वर्क हिअर? तर म्हटलं आय माइट. तिने लगेच सगळ्या प्रश्न विचारले, डू यू हॅव पेपर्स, डू यू हॅव, म्हणजे तिथे काम करायला परवानगी आहे का, पेपर सगळं. तर ते होतं सगळं. म्हणजे मी तिथे काम सुरू केलं. आता तिने मला दिली इन्फंट रूम. चक्क मुलांचे डायपर्स बदलणं, दुधाच्या बाटल्या देणं हे माझे काम होतं. तर तिथे त्या इन्फंट रूमपासून आफ्टर स्कूल केअर, म्हणजे शाळेत जाणारी मुलं येतात आणि घरचा अभ्यास वगैरे करतात, त्यांचे आईवडील येऊन त्यांना घेऊन जातात, इथपर्यंतची मुलं तिथे येतात. एकदा अचानक ती दुपारी इन्फंट रूममधली मुलं मात्र दुपारी झोपतात. मग त्या रूमच्या बाहेर असं दरवाजा बंद करून तिथे मात्र एकदम अटेन्शन पोझिशनमध्ये उभं राहतात आणि ती मुलं आतमध्ये रडली तर बाहेर मॉनिटरवर दिसतात, तशी झोपली होती. तर अचानक एक छोटी मुलगी 3-3 वर्षाची एकदम दोघात किंचाळत आली. तिच्या हातात एक बाहुली होती आणि त्या बाहुलीचा फ्रॉक एका मुलाने टक्कन फाडला, अशी बाही फाडली. ती काही शांत व्हायला तयार नाही आणि ती रडायला लागली. तर मला काय झालं माहीत नाही. मी पटकन विचारलं की म्हणजे ती आमची जी तिथे शिक्षिका होती, तिला म्हटलं की आय हॅव नेल अँड थ्रेड इन माय पर्स, कॅन आय जस्ट शो इट? तर ती म्हणाली, डू यू हॅव? म्हटलं येस. अँड यू कॅन? म्हटलं आय विल ट्राय. तर मी तो दोरा ओवला आणि पहिली त्याची गाठ जेव्हा मारली तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं की ही लहान मुलगी आहे आणि हिच्या त्या म्हणजे बाहुलीच्या फ्रॉकची मला बाही शिवायची. तर आणि मी ती अशी बारीक रिकनॉट गाठ दोन्ही हाताने मारली, दुमड घातली आणि ती गाठ हात लपवली आणि नेहमी केलं. माझ्याकडे त्या शाळेतल्या 3-4 शिक्षिका अत्यंत कौतुकाने बोलत होत्या, पण त्यांना माहीत नव्हतं की माझ्या मागे धैर्यवान टीचर होत्या. आणि मला अजून आठवत आहे की आपला पहिला हे होता लंगोट शिवायचा आणि त्या म्हणायच्या गाठीचं आठवडं कळू नका, मुलाच्या कुल्ल्याला टोचे. त्यामुळे ती मी बारीक रिकनॉट गाठ मारलेली आणि त्या दुमडीच्या गाठ मी कशी लपवली ह्याचंच त्यांना कौतुक खूप होतं. आणि त्या म्हणजे त्या शाळेमध्ये मला अचानक एकदम एक रेकग्निशन मिळालं. आणि त्याच्यानंतर एकदा ते शाळेतून परत म्हणजे येणाऱ्या आफ्टर स्कूल केअरच्या एका मुलीने मी अशी तिथे बोलत आहे, मला ते म्हणजे त्यांनी हेल्प मी इन माय होमवर्क. पण म्हटलं वॉट, हातच्याची साधी बेरीज बघावाची होती. तर मी तिला आपलं समजावून सांगितलं असं, आणि आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे शिक्षिका एकदम लागू झाली, अजून 4 गुण कळलं. तर तिने ती केली आणि तिला इतका आनंद झाला की तिने मला मिठी मारली.
तर तिच्या मॉनिटरवरून बघत होती की मी काय करते. आणि तेव्हा तिने मला विचारलं की काय केलंस भारतात, म्हणजे कोण आहेस. म्हटलं आय वॉज टीचर. ती म्हणजे तू इथे काय करतेस. म्हणून त्यावेळेला साधारण 1.5-2 महिन्यात हे सगळं जॉब सुरू केल्यावर तिने मला पहिल्यांदा रेकमेंड केलं नेपरविल स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून. मग त्याच्यामध्ये त्या टीचिंग असिस्टंट म्हणून एकदा जॉईन झाल्यावर मी जवळजवळ 6 वर्ष तिथे नोकरी केली. आणि योगायोगाने मला तिथल्या हँडिकॅप मुलांच्याच ह्याच्यामध्ये जायला मिळालं. सुरुवातीला कॉमन क्लासरूममध्ये गेले, पण मला नेक्स्ट इयर लगेच एक अतिशय चांगली संधी चालू झाली ती म्हणजे सेरेब्रल पॅल्सी एक मुलगी होती, त्याच्यामध्ये कायम व्हीलचेअरमध्ये असायची, नॉन व्हर्बल होती, म्हणजे बोलता यायचं नाही तिला. आणि ती 9वीत होती, म्हणजे हायस्कूलमध्ये. तर तिच्याबरोबर प्रत्येक क्लासरूममध्ये जायचं, प्रत्येक वर्ग अटेंड करायचं तिच्याबरोबर. आणि तिला जर काही उत्तर द्यायचं असेल तर तिला बोलता यायचं नाही. तिच्यासमोर एक ऑडिओ व्हिज्युअल तिचा स्वतःचा डिव्हाइस होता, त्याला ऑगमेंटेड डिव्हाइस म्हणतात. त्याच्यात ती मला दाखवायची की ह्या प्रश्नाचं तुम्हाला हे उत्तर द्यायचं. आणि लिटरली काही दिवस तिचा आवाज बदलायचा. त्यामुळे मला 9वीचा अभ्यासक्रम हायस्कूलचा म्हणजे अगदी इंग्लिश भाषेपासून, गणितापासून, सायन्सपासून सगळं काही परत एकदा शिकायला मिळालं. आणि एकदम इंग्लिश मिडियममध्ये. तर ते जे मला संधी मिळाली. आणि त्यावेळेला तिच्याबरोबर अधिक तिला थेरपीज मिळायच्या. फिजिकल थेरपी होती, तिला ऑक्युपेशनल थेरपी होती, डेव्हलपमेंटल थेरपी होती, स्पीच थेरपी होती. त्या स्पीच थेरपीज बरोबर ती देत असताना स्पीच थेरपी मी तिला सहज म्हटलं की मी अशी तिथे पहिल्या मुलांची शिक्षिका होते. सो आय डिड सम ऑडिओलॉजी, आय डिड सम स्पीच थेरपी, आय डिड सम लिप रिडिंग ऑल्सो. मग तू इथे काय करतेस, मी तुला सांगते काय करायचं. आणि तिने मला गाईड केलं. आणि फायनली मी स्पीच थेरपीच्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली. आणि 3 वर्ष पूर्णपणे स्पीच थेरपीचं डिग्री घेऊन मी आता स्पीच थेरपिस्ट म्हणून काम करते. आता स्पीच थेरपीच्या स्कूलला ॲडमिशन घेतली. आता तिथे लिहिताना तुमचं सगळं लिहावं लागतं की तुम्ही कुठच्या मीडियममध्ये किती शिकलात, भारतात कुठच्या मीडियममध्ये शिकलात, काय होतं. तर माझं 10वीपर्यंत तर मराठी होतं. त्यामुळे काउन्सिलरनी मागचा पुढचा विचार न करता इंग्रजीचे 4 कोर्सेस असतात, 101, 102, 103 आणि 104. मला सांगितलं यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम 101. बरं ठीक आहे. आता मला एवढी काही कल्पना नव्हती. 101च्या क्लासरूममध्ये गेले तर सगळ्या म्हणजे साऊथ एशियन म्हणजे फिलिपिन्स, थायलंड, कोरियन, तर हे सगळ्याचे ते लोक होते. आणि ईस्टर्न युरोपियन परत. तर त्यांना म्हणजे जेमतेम असं इंग्लिश यस, नो, थँक्यू याच्या पलीकडे नाही. तर मी असे बघत होते. तर मला प्रत्येकाने स्वतःची ओळख करून द्यायची. माझ्या लक्षातच नाही आलं. मला त्या टीचरने सांगितलं की ओके टेल अबाउट यू. तर म्हणून मी क्लासरूमसमोर मिळाले, माय नेम इज पद्मिनी देवेकर, आय एम फ्रॉम इंडिया, आय विथ दिस दॅट. तर ती म्हणजे तुला ह्या वर्गात यायला म्हणून सांगितलं काउन्सिलरनी. मी म्हटली यू हॅव टू गो इन 103. म्हणजे 102 मधला मी घालवला. त्यावेळेला माझ्याबरोबर वैद्य टीचर चालत होते. येस, कारण वैद्य टीचरांनी मला पहिलं इंग्लिश शिकवलं. म्हणजे अगदी इथे जे इंग्लिशची जी आपण ओळख म्हणतो प्राथमिक ती वैद्य टीचरांची होती. 103मध्ये गेले आणि तिथे ते सुरुवात झाली. 2-3 दिवस झाले आणि अचानक एकदम ते शिक्षक वर्गात आले आणि त्यांनी असं दिलं युअर नेम, स्कूल्स नेम म्हटलं तर आता तुम्ही हे सांगा तुम्ही कसं लिहाल. अँड आय डोंट वॉन्ट युज्युअल सेंटेन्स स्ट्रक्चर, डिफरंट स्ट्रक्चर हवं. मला काय वाटलं एकदम माहिती नाही. द नेम ऑफ माय स्कूल इज अशी मी सुरुवात केली. आणि बाकी सहस्रबुद्धी टीचर उभे आले. कारण त्यांनी ते सेंटेन्स स्ट्रक्चर आम्हाला शिकवलं होतं. आपल्या मला माहिती नाही माझ्या वर्गाच्या मुली असतील त्यांना माहिती होती. त्यामुळे मी एकाच सेमिस्टरमध्ये 101 वरून एकदम 104मध्ये उडी मारली. तर जेव्हा जेव्हा स्वतःला सिद्ध करायची वेळ आली तेव्हा तेव्हा या माझ्या शिक्षिका माझ्या मागे उभ्या होत्या. त्यांनी मला कधीही हे दर्शवून दिलं नाही की तू मराठी शाळेत शिकलीस म्हणून तू अमेरिकेची प्रेसिडेंट होऊ शकणार नाहीस असं काही म्हटलं. असो. तर फायनली स्पीच थेरपीज झाले आणि आता इथे आहेत म्हणजे पुरावा आहे अक्षरशः. तुमची भाषा तुम्ही जेव्हा शिकवता त्याचं एक लय असते, एक लहेजा असतो, एक इंटोनेशन असतं. त्या इंटोनेशनच्या बाबतीत या आणि पाठक टीचर तर मला अजूनही आठवते की कविता एका लहेजामध्ये का म्हणायची ती यांच्याकडून शिकली. आणि पाठक टीचरांचं किंवा तळपरी टीचरांचं नेहमी मला आठवते की नाव आणि नाव
तर नाव थोडंसं अनुनासिक म्हटलं तर ते तुझं नेम आहे आणि नाव म्हटलं तर बोट आहे. तर हे जे इतकं आतमध्ये कोरलं गेलं आणि नंतर मग मला अनेक भाषांची मुलं समोर जेव्हा यायला लागली तेव्हा मला जाणवलं की मला त्यांचा लहेजा पटकन पकडता येतोय, बिकॉज माझ्यामध्ये ते जे इंटोनेशन आहे, ते जे लय आहे, ती माझ्या शाळेमध्येच भिनवली गेली. दुसरं कोणी म्हणजे काही करू शकलं नसतं. मी जर त्यावेळेला मला शिकायला मिळालं नसतं तर मी इथे अशी एवढी करू शकले नसते काही प्रगती. तर ओव्हरऑल मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मगाशी त्या आता नाही आहेत अर्धवट टीचर, पण आपण मराठी शाळेत गेलो म्हणून आपली काय आपलं काही नुकसान झालं का, ते प्रगती होऊ शकली नाही का, असं काहीही घडत नाही. तर केवळ आपल्या शिक्षिकाच आपल्याबरोबर कायम असतात, ज्यांना आपण ऐकलेलं असतं. तर आता स्पीच थेरपीमधला मोठा नियम कोणी म्हणेल की स्पीच थेरपी म्हणजे तू बोलायला शिकवतेस का? नो, आय लिसन. कारण माझा जो एरिया आहे तो 0 ते 3 वर्ष म्हणजे 0 to 3 years लहान मुलांचं. त्याच एरियामध्ये मी त्याच या वयोगटातल्या मुलांना मी थेरपी देते. गेली जवळजवळ आता 15 वर्ष मी प्रॅक्टिस करते, अजूनही प्रॅक्टिस करते मी. आणि म्हणजे अगदी स्पॅनिश, लिथुएनियन, नंतर ईस्टर्न युरोपियन म्हणजे पोलिश, रशियन, जॅपनीज अनेक मुलं माझ्यासमोर येतात. त्याचबरोबरीने गुजराती स्पीकिंग, हिंदी स्पीकिंग, उर्दू स्पीकिंग, मराठी, बांगला, तेलुगू या सगळ्या भाषांची मुलं माझ्यासमोर येतात. जेव्हा ती मुलं लहान असतात तेव्हा घरामध्ये आपापल्या मातृभाषेतच संवाद साधतात. त्यामुळे ती मुलं तोडकं मोडकं जे काही बोलतात ते मला समजून घ्यावं लागतं आणि त्या तोडक्या मोडक्याला मला योग्य शब्द त्या क्षणी देऊन त्यांच्याच भाषेतला, इंटरप्रिटर असते कदाचित माझ्याबरोबर, तर त्याच भाषेतला शब्द उचलून मला बोलावं लागतं. आता मी यांना उदाहरण दिलं की स्पॅनिश भाषेमध्ये असं आहे की आता मी तुम्हाला सांगते, हिंदी भाषेमध्ये आपण जसं लहान मुलाला मला खेळायला लागतं त्यांच्याबरोबर, तर मी काहीतरी डबा किंवा काहीतरी घेते, बॉल घेते, पुढे डेली आता असं मी सांगते, मुलांना आवडतं टाकायला फेकायला असेल, पुढे डेली. आता तेच हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर अंदर डालो, पुढे डेली अंदर डालो. आणि स्पॅनिशमध्ये अरेंत्रोस, अंदर डालो, अरेंत्रोस. हे जे शब्द पाठ होतात याचं कारण की आतमध्ये असलेलं इंटोनेशन, त्याचा इंग्लिशशी काहीही संबंध नाही. त्याचा संबंध तुम्ही किती ऐकलाय वेगवेगळे इंटोनेशन्स, आणि पर्टिक्युलरली एखादं इंटोनेशन तुमच्या शिक्षिका तुम्हाला जेव्हा शिकवतात तेव्हा ते तुम्ही किती समजून घेतलं हे महत्त्वाचं आहे. तर हे पर्टिक्युलरली माझ्या एरियामध्ये हे मला जास्त उपयोगी पडलं. आणि याचबरोबरीने मी मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू या 4 भाषांसाठी लायसन्स इंटरप्रिटर म्हणून पण काम करते. त्यातली फक्त एक छोटीशी घटना सांगते की, आणि मी इंटरप्रिटेशन करताना म्हणजे मेडिकल इंटरप्रिटेशन आहेच, पण त्याबरोबर मी टोटल इंटरप्रिटेशन करते. केसेस जेव्हा लढल्या जातात आणि त्यांना येत नाही ही भाषा इंग्लिश, तर एकदा एक केस झाली कोर्टाची, आणि मग पुढची केस जी होती त्याची इंटरप्रिटर कोणीतरी वेगळी होती. मी आधी बोलले तर ते उर्दू इंटरप्रिटेशन होतं, तर ती इंटरप्रिटर आली नव्हती. त्या कोर्टाच्या क्लर्कला माहिती होतं की मी 4 भाषा बोलते आणि माझ्याकडे आहे लायसन्स. तर तिने मला विचारलं, ते तुझी पुढची आली नाही आहे तर तू करशील काय? तर मी म्हटलं बघितलं, मी म्हटलं बरं मी करते. तेवढ्यात ती म्हटली मला लंच टाईम नाही मध्ये. तर बाहेर खचून स्नो झालेला होता आणि कोर्टात तुम्ही येता तेव्हा तुम्हाला सगळं सिक्युरिटीमधून यायला लागतं. तर तुम्ही युजली स्पेस संपली की बाहेर जाता. तो म्हटलं मी बाहेर नाही जाणार, कारण म्हटलं एवढी थंडी आहे, मी बाहेर कुठे थांबू, मी तुमचा लंच आहे. तर ते म्हणजे ओके वेरी सेट इन द कोर्टरूम, नो प्रॉब्लेम. म्हणून मी लिटरली तिथे कोर्टरूममध्येच बसले होते. आणि असंच असतं म्हणजे न्यायाधीशाला बसायला अशी जागा असते आणि कारण पहिल्या रोडमध्ये इंटरप्रिटर लॉयर्स असे बसतात. तर मी तिथेच बसले होते आणि माझ्याकडे युजली पुस्तक असतं, तर मी इथे पुस्तक वाचत होते. आणि लंच टाईम कारण 45 मिनिटाचा वगैरे असेल, तर अचानक एकदम चेंबरचा दरवाजा उघडल्यानंतर आधीच्या कोर्ट म्हणजे केसचा जजच बाहेर आला. जज बाहेर म्हणजे आले, तर मी एकदम म्हटलं अरे बापरे जज आले की काय, म्हणून मी फडकन उठून उभी राहिली, कारण तो प्रोटोकॉल आला की तुम्ही उभं राहायला पाहिजे. तर तो म्हणला सिट डाऊन यंग लेडी, आय जस्ट केम हिअर टू सी माय पेपर्स. तर म्हणून मी म्हटलं ओके, आणि मी माझं पुस्तक वाचायला कंटिन्यू केलं. मी अशी मी रिलेटिव्हली जवळ होते आणि कोर्टरूममध्ये कोणी नव्हतं, त्याने जवळ म्हटला इज दिस इंग्लिश? म्हटलं नो, दिस इज माय मदर टंग, मराठी. आय एम रीडिंग बुक इन मराठी. यू मदर टंग? यू गेट बुक्स इन युअर मदर टंग? म्हटलं यस. आणि मग अचानक त्यांनी माझ्या टिकलीकडे बघितलं आणि मग म्हटलं व्हॉट इज दॅट? म्हटलं आता याला असं सरळ उत्तर देणं की मी हिंदू आहे म्हणून मी टिकली लावते. म्हटलं आता जरा झाडूया
वाटते चांगलं ज्ञान. यू नो अबाउट पिट्युटरी ग्लँड, that gland is responsible for growth. It secretes the growth hormone. So you stimulate that gland. So you put this and then you keep on pressing it. So it stimulates. Oh really? Like yes. In our religion, everything is scientific. So त्याला एकदम वाटलं की बापरे काय आहे तो, आणि दॅट इज ट्रू. खरी आहे गोष्ट. तर मग झालं आणि मग तो म्हणाला की okay, but I'm so proud that you still can read in your mother tongue. म्हटलं yes, I do. आता त्यांनी मला एवढे सगळे प्रश्न विचारले होते म्हणून म्हटलं can I ask you one question? नेहमी म्हणतात ना पूछ के देखो, हिंदीत ती म्हण आहे. What faith you belong to? I'm Jewish. Okay. म्हटलं oh, आणि ते पुस्तक जे माझ्या हातात होतं ते विना गवाणकरांनी हे केलेलं म्हणजे भाषांतरित केलेलं होतं. लिज माइटनर म्हणून पोलंडची सायंटिस्ट होती, लेडी सायंटिस्ट. तिने खरं ॲटॉमिक मॉडेल डिफाईन केलं जे मी दादरकरांनी मला शिकवलं मी कधी विसरू शकत नाही. तर मी नाही त्यांना माहिती 57% मार्क होते मला SSCला. एनिवे पण बहुतेक माझी स्मरणशक्ती चांगली आहे सर. तर मी त्याला म्हटलं डू यू नो लिज माइटनर? हो क्वेश्चन. म्हटलं शी इज शी बिलॉंग्स टू युअर फेथ. म्हटलं शी वॉज ज्यूइश बट इन पोल आणि दॅट टाइम women could go to school only up to 9th grade. And her father was physicist. So she learned from her father. Her brother could go to school, but Liz and her sister, they learned physics from their father. आणि पुढे मग ती परवानगी मिळाली त्यांना, मग त्या कॉलेजला गेल्या, मग त्यांनी संशोधन केलं आणि मग ॲटॉमिक मॉडेल खरं तिने डिफाईन केलं. सो आय एम सरप्राइज दॅट शी बिलॉंग्स टू युअर रिलिजन अँड यू डोंट नो हर. त्या क्षणी त्यांनी असे दोन्ही हात माझ्या हातात घेतले आणि तो म्हणाला काय एनवी यू बिकॉज यू टोल्ड मी अबाउट लिज माइटनर who belong to my faith and that also you are reading in your own language and I lost my language. त्या क्षणी मला कळलं की माझं मराठी अजून जागं आहे, माझं मराठी अजून मी वाचू शकते, मी लिहू शकते, मी बोलू शकते. ही किती मोठी शक्ती माझ्याकडे आहे. तर असो मी काही तुमच्या सगळ्यांचे आभार मानणार नाही, कारण ते आभार मानले की कार्यक्रम संपल्याची घोषणा होते. हा कार्यक्रम संपू नये असं मला वाटतं. तर मला पर्टिक्युलरली शुभा, त्याच्यानंतर अनामिका, पद्मा, नंतर सुमती खरे जिने माझ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मला शिक्षा झाली ती, सगळ्यांचे मी अतिशय कौतुक करते. मला फार आनंद होतोय की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पण काहीतरी चुकून माकून जर आपल्या हातून काही घडलं असेल तर मी या क्षणी तुकाराम महाराजांचा आधार घेते आणि 4 ओळींचा अभंग म्हणून मी माझं क्षमा प्रार्थनेचं म्हणजे मनोगत संपत्ती. बोलिले पुरे वेणी वाकुडी उत्तरे, बोलिले पुरे वेणी वाकुडी उत्तरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार म्या तुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राख पाया पे किंकरा,